अगर हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं तो जीत के हारने वाले को क्या कहते हैं? पाकिस्तान. हो, पाकिस्तान जिंकली पण सेमीफायनल हारली. पाकिस्तान फक्त स्कोअरबोर्डवर जिंकली पण नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडपेक्षा मागेच राहिली म्हणून सेमीफायनलमधनं आउट. ही मॅच अशी होती की जिंकूनही दुःखाचं माहोल होतं. माझ्या डोक्यात एकच प्रश्न की लंका नेमकी कोणाची लागली, श्रीलंकेची की पाकिस्तानची? कारण श्रीलंका हरली पण इज्जतीत आणि पाकिस्तान जिंकलं इज्जत सोडून. कारण पाकिस्तान जिंकूनही सेमीफायनलच्या गेममधनं बाहेर झाला. नेट रन रेटमध्ये श्रीलंकेच्या मागेच राहिला. पाकिस्तानची ड्रीम स्टार्ट. सहीबजादा फरहान आणि फकर जमान 15 ओव्हरमध्ये 176. श्रीलंकेचे बॉलर फक्त पाहत होते. कॅच ड्रॉप, अपील नाही, फिल्डिंग सुस्त. जणू पाकिस्तानला क्वालिफाय करून द्यायचं ठरवलं होतं. फरहान 60 बॉलमध्ये 100. म्हणजे असं वाटत होतं की तो एकटाच या मिशनवरती आहे की जणू तो पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये घेऊन जाणार आहे. आणि त्याने इथे विराट कोहलीचंही रेकॉर्ड तोडलं आणि टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त रन आणि 2 शतकीही त्याने जडलं. म्हणजे तो खरंच एक क्रिकेटचा फॅन म्हटल्यावर त्याचं कौतुकच करायला हवं. साहिबजादा फरहान आणि फकर जमान यांनी 176 रनांची T20 वर्ल्ड कप मधली इतिहासातील सगळ्यात मोठी ओपनिंग पार्टनरशिप उभी केली. म्हणजे 15 ओव्हर पर्यंत पाकिस्तान जसं लॅम्बोर्गिनीमध्ये जात होती. 15 ओव्हर 176 रन आणि 0 विकेट. आणि 15 ओव्हर नंतर अचानक पाकिस्तान रिक्षामध्ये का बसली समजलंच नाही. म्हणजे 20 ओव्हर नंतर ज्यांचा स्कोअर 240-250 पर्यंत जायला पाहिजे होता ते 212 पर्यंतच गेले. पाकिस्तानला फक्त जिंकायचं नव्हतं तर श्रीलंकेला 148च्या आत रोखायचं पण होतं. कारण त्यांना नेट रन रेट वाढवायचा होता. म्हणजे त्यांचा जो स्कोअर होता 212 तो सेफ होता, सफिशियंट नव्हता. श्रीलंकेची सुरुवात खूप काही खास झाली नाही. त्यांचे 2 विकेट लवकर पडलेले होते आणि पवन रत्नायके याने 58 रन करून एक साईड लावून धरले आणि एका साईडला विकेट पडत होते. एका टायमाला असं वाटत होतं की पाकिस्तान श्रीलंकेला 148च्या आत रोखेलच. आता जिथे वाटत होतं की पाकिस्तान श्रीलंकेला 148च्या आत रोखेल त्याच वेळेला श्रीलंकेच्या कॅप्टन दानुश शानकाची एंट्री झाली आणि त्याने चक्क 31 बॉलात 76 रन ठोकले, 8 छक्के मारले. त्याने शेवटची ओव्हर इतकी इंटरेस्टिंग बनवली की जिथे शेवटच्या ओव्हरीत 28 रन लागत होते, शाहीनशाह आफ्रिदी बॉलिंग करत होता, तिथे पहिल्याच बॉलला त्याने चौकार मारला, दुसऱ्या बॉलला षटकार, तिसऱ्या बॉलला षटकार, चौथ्या बॉलला षटकार. म्हणजे 4 बॉलला त्याने 22 रन काढले आणि शेवटचे 2 बॉल डॉट गेले. त्याच्यातले बी ते दोघं पण वाईडच वाटत होते. अंपायरने वाईड दिले नाही, मला तर वाईडच वाटत होते आणि ते खूप विवादास्पद बॉल होते. त्याच्यापैकी एक बॉलही दानुश शानकाला मिळाला असता तर त्याने शक्यतो छक्का मारला असता आणि या मॅचचा रिझल्ट काहीतरी वेगळाच लागला असता. आता इथे पाकिस्तानकडे संधी होती सेमीफायनलमध्ये जाण्याची. पाकिस्तानकडे संधी चालून आली पण पाकिस्तानला संधीचा फायदा घेता आला नाही आणि पाकिस्तानने इथे नांग्या टाकल्या. आता पाकिस्तान सेमीफायनलमधनं बाहेर गेलेले आहे आणि पाकिस्तानच्या सोशल मीडियावर अशी बातमी आहे की भारतही सेमीफायनलमधनं बाहेर जाईल. आता त्यांनी त्यांचं स्वतःचं बघायचं, दुसऱ्यांचं कशाला बघायचं. आणि भारत असं करणार नाही. भारत सावधपणे व्यवस्थित वेस्ट इंडिज सोबत मॅच खेळेल आणि सेमीफायनलही क्रॉस करेल आणि मला वाटतं हा वर्ल्ड कप भारतच जिंकेल.